नमस्कार विद्यार्थी मित्र, बऱ्याच विद्यार्थ्यांना मी म्हणताना ऐकतो की अभ्यासात मन लागत नाही, मला शाळेत जाऊ वाटत नाही, मला नेमकं अभ्यासात मन लागण्यासाठी काही टिप्स हव्यात. अहो, मन लागण्यासाठी टिप्स नाही, तुम्हाला मन लागण्यासाठी तशी परिस्थितीच पाहिजे. सगळं आयतं भेटतं, पालक दिवस रात्र मेहनत करतात आणि तुम्हाला जे नाही ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतात. अरे विचार करा की ते बाबासाहेब लहान असताना जेव्हा वर्गामध्ये त्यांना बसू दिलं जात नव्हतं, ते बाबासाहेब ज्यांना पाणी प्यायची मुभा नव्हती, ते बाबासाहेब जे पावलोपावली अस्पृश्यतेचे चटके सहन करत होते, पण ते बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून एक महापुरुष म्हणून उदयास आले, तर ते कसे काय विजा झाले असतील त्या लहानशा छोट्याशा बालकाच्या मनावर, जेव्हा त्यांना वर्गात बसू दिलं नव्हतं, जेव्हा ते उत्तर सांगण्यासाठी पुढे आले तर त्यांना वर्गात जाऊ दिलं नव्हतं, बोर्डाजवळ जाऊ दिलं नव्हतं. काय चिटके सहन करावे लागले असतील त्यांना, त्यांच्या मनावर किती परिणाम झाला असेल. मग आपल्याला सगळं आयतं भेटतं, सगळं जे म्हणेन ती वस्तू असते, जे म्हणेन ते आपल्याला आपले पालक आपल्यासाठी करत असतात. कदाचित हेच कारण आहे की आपल्यामध्ये ती जाणीव निर्माण होत नाही. ज्या दिवशी तुमच्यामध्ये ती जाणीव निर्माण होईल आपल्या आई वडिलांबद्दलची, आपल्या परिस्थितीबद्दलची, किंवा तशी परिस्थिती नसेल तर दुसऱ्याकडे पाहून, किंवा आपल्या या देशाबद्दलच्या कर्तव्याची किंवा जबाबदारीची, तर त्या दिवशी तुम्हाला हे विचारावं लागणार नाही, कुणाला म्हणावं लागणार नाही की मला अभ्यासात मन लागत नाही, मला काहीतरी टिप्स हव्यात. तुमचं मन लागणं आणि न लागणं हे तुमच्या जवळ आहे. तुम्ही तसे विचार तुमचा जो आहे तर तो विचार बदला, जाणीव निर्माण करा आपल्या परिस्थितीबद्दलची, किंवा आपल्या समाजाबद्दलची, किंवा ज्या देशामध्ये आपण जन्माला आलो त्याबद्दल काहीतरी करण्याबद्दलची. नक्कीच तुमचं मन खूप लागेल आणि तुम्ही काहीतरी महान कार्य केल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. या ठिकाणी हा व्हिडिओ इथेच थांबवू. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन, तुम्हाला जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.